बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नाही की ह्या चुकीच्या कामामुळेच तुम्हाला ग्रहदोष लागत असतो. कोणत्या कामामुळे ग्रहदोष लागतो किंवा वाढतो? घरामध्ये अशुभ काम होत असतील तर देवी देवतांची अकृपा होते. कुटुंबाला दुर्भाग्याला सामोरे जावे लागू शकते. सारखी पैशाची चणचण भासते, कर्जाचा डोंगर वाढतच जातो. शास्त्रात काही अशुभ कामे सांगितली आहेत. घरामध्ये अशी अशुभ कामे होत असती तर कुंडलीतील ग्रहदोष वाढतात आणि व्यक्तीच्या जीवनातील दुःख वाढत जाते. शास्त्रानुसार कोणत्या कामामुळे ग्रहदोष वाढतात आणि गरिबी वाढते हे आपण जाणून घेणार आहोत. सर्वात पहिलं, जो व्यक्ती जेवण झाल्यानंतर उष्ट ताट सोडून उठून जातो, तिथेच हात धुतो, त्याच्यावर अन्नपूर्णा रुष्ट होते. अन्नपूर्णा अन्नाची देवी आहे. तिची अवकृपा झाल्यास घरात भिकेचे डोहाळे लागतात. यासोबतच महालक्ष्मीचीही कृपा आशीर्वाद राहत नाही. दुसरं काम, घरामध्ये कधीही चप्पल बूट उलटे ठेवू नयेत. यामुळे शनिदोष वाढतो. यासोबतच घरात नेहमी कटकट होते. तिसरं काम, सकाळी सकाळी घरामध्ये अस्वच्छता राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. घरामधील दरिद्रतेची देवी अवलक्ष्मीला दूर करायचे असल्यास रोज सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे. चौथे काम, सर्व सणवार आणि शुभतिथीला घर पवित्र ठेवावे. अपवित्रता असू नये. संपूर्ण घर स्वच्छ करावे आणि पाण्याने धुवून घ्यावे. घर पवित्र करण्यासाठी संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडावे. पाचवे काम, अंथरुणावर बसून जेवण करणे अशुभ मानले जाते. असे केल्यामुळे कुंडलीतील राहूचे दोष वाढतात. राहूमुळे अचानक धनहानीचे योग जुळून येऊ शकतात. आणि सहावे काम म्हणजे आपले टॉयलेट स्वच्छ ठेवा. टॉयलेटमध्ये मोबाईल फोन घेऊन जाऊ नका, यामुळे राहू बिघडतो. सावधान, घरात होत असतील अशी अशुभ कामे तर सांगा, महालक्ष्मी कशी नांदणार? रामकृष्ण हरी.